एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्यानं कर्डिले तर राहुरी मतदारसंघाकडे लक्ष देत नाही याचं अनेक वावड्या माझ्या आजारपणात विरोधकांनी उठवल्या। मतदारसंघ बदलला तरी मी राहुरीतूनच उभा राहणार असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी काम करणार नाही, तर विकास कामं करणारा माणूस आहे असल्याचं प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलं। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहयोगानं व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत राहुरी नगर परिषद हद्दीतील शुक्लेश्वर चौक ते कानिफनाथ चौक या कॉन्क्रिटीकरण तसेच एसआर हॉटेल, नवी पेठ येथील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स, नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर चौक, संत महिपती महाराज चौक ते भुसारी घरापर्यंत या परिसरातील डांबरीकरणाचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला। प्रसंगी ते बोलत होते। यावेळी प्रभारी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता जेयू सय्यद आदी उपस्थित होते। प्रास्ताविक माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी केलं, तर विक्रम तांबे, प्रकाश पारख, भैयासाहेब शेळके, अण्णासाहेब शेटे, सतीश फुलसौंदर, माजी नगरसेवक आर तनपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, भाजपचे मंडल अध्यक्ष धनंजय आढाव, विक्रम भुजाडी, युवराज गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिरसाट, शिवाजीराव डवले, कांतीलाल जगधने, उमेश शेळके, अजित डावखर आदी उपस्थित होते। शहरातील रस्त्याबाबत नाथ प्रतिष्ठाननं 2 दिवसापूर्वी अनोखं आंदोलन करत प्रशासन व लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं होतं। तसेच राहुरी भाजपा पदाधिकारी यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेऊन रस्ते कामासाठी निधीची मागणी केली। त्यानुसार नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मंजूर करत आज प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला। आमदार कर्डिले व नाथ प्रतिष्ठानचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जाते। आवाज जनतेचा, श्रेयश लोळगे, राहुरी शहर। अनेक वर्ष सत्ता गेली, एकदा आता तरुण बाळ दिसतंय आणि जरा गोडगोंड दिसतंय का त्यालाच एकदा आपण सत्ता देण्याचं काम करू आणि त्या सत्ता देण्याचा प्रयत्न मला असं वाटतं तुमच्या जनतेने केली। परंतु जनतेच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निराशा पाहायला मिळण्याचं काम मला असं वाटतं 100% झालं आणि मग ती निराशा पाहिली लोकांनी आणि मग त्यावेळेला तुम्हाला सांगतो का आता या निवडणुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय मला असं वाटतं घेण्याचं काम निश्चितपणे केलेलं आहे। आता ते अपेक्षा करतात आता राहुरी नगर पाथरी मतदारसंघ आता स्वतंत्र होणार आहे, राहुरी स्वतंत्र होणार आहे आणि राहुरी स्वतंत्र झाल्यानंतर कर्डिले तिकडे जाणार आहे। मी काही तिकडे जाणार नाही, मी परत राहुरीमध्येच उभा राहणार आहे। याची काही तुम्ही चिंता करू नका, त्याचा काही गैरसमज करू नका। त्या कर्डिले साहेब इकडे लक्ष देत नाही, कर्डिले साहेब इकडे येत नाही, राहुरीकडे पाहत नाही। आता आजारपणामुळे जर कदाचित फासला तर त्याला तर काही कोणी काही करू शकत नाही। आजारपणामुळे तर कोणी काही सोंग आणून ढोंग आणून। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।